जिवंत आणि प्रेमळ बाबा, आज पुन्हा एकदा आम्ही आभारयुक्त अशा हृदयाने तुझ्यासमोर लोटांगण घालत आहोत. आणि आजच्या या नोव्हेंबर महिन्याच्या 3ऱ्या रविवारी 15 नोव्हेंबर 2020 च्या ह्या शबातवारी परत एकदा तू आम्हाला ही सुसंधी प्राप्त करून दिलेली आहे. त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. अनेक अडचणीतून मार्ग काढत ही ऑनलाईन जी सेवा आहे ती चालवत असताना तुझा आशीर्वाद आम्हाला तू देत आहेस. तुझा अनुग्रह आमच्या पाठीशी आहे आणि सर्व प्रकारे आमचे प्रयत्न तू यशस्वी करत आहेस. त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो बाबा. आम्ही आमच्या ज्ञानाने, आमच्या बुद्धीने, आमच्या सामर्थ्याने आणि आमच्या शक्तीने हे करत नाही, पण तू दिलेल्या, सतत दिलेल्या पाठिंब्याने ही ऑनलाईन सर्व्हिस पुढे चालवत आहोत. मागच्या 7.25 महिन्यापासून तू आम्हाला वरच्या चढणाऱ्या आलेखाने ही सेवा तू करून घेत आहेस. त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा तुला धन्यवाद देतो. आणि जोपर्यंत ही संधी तू आम्हाला देणार आहे, ती संधी एकाही रविवारी आम्ही दौडू नये, तर चढत्या भाजणीने तुझी सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न करत राहावा अशी नम्र प्रार्थना करतो. अनेकांना तू या सेवेमध्ये आण अशीही नम्र प्रार्थना करतो. आणि आज परत एकदा तू ही आमची नम्र सेवा स्वीकार अशीही तुझ्याकडे विनंती सादर करतो. ख्रिस्त सुवार्ता मंदिर, क्राइस्ट गॉस्पल चर्च, नारायण चाळ, परभणी, मदन मोहन भक्तुल आणि मंडळी ह्यातून कधी मार्ग सुकर असतात, कधी दुर्धर असतात, पण प्रत्येक वेळेस तू आम्हाला हाताशी धरून ही ऑनलाईन आराधना सुरू ठेवलेली आहे. तुझे आभार मानतो बाबा. आणि आजची ही भक्ती आराधना तुझ्या हाती सुपूर्द करतो. आणि जो आमचा तारणारा, या जगाचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या अद्भुत नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आणि आज परत एकदा देवाचे आभार मानत असताना या पवित्र शास्त्रातून अनेक जे विषय आहेत, पवित्र शास्त्र हा जगाचा फार मोठा खजिना आहे. आणि त्या खजिन्यातून तुम्ही जितकं शिकाल, या खजिन्याची खाण अशी आहे की जगातली सर्वात मोठी अशी खाण आहे. ती तुम्ही खणत जा आणि त्यातून अनेक प्रकारचे जे मौल्यवान खजिने आहेत, गोष्टी आहेत, हिरे, मोती, माणकं, सोनं, चांदी ह्यातून तुम्हाला मिळत राहतील. आणि म्हणून आपण या संतांचे, प्रेषितांचे, देवाच्या भक्तांचे आभार मानूया. आणि हा जो ठेवा आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आणि जगातील सर्व भाषातून, उपभाषातून
सर्वात जास्त खपणारं बायबल, ह्याबद्दल आम्ही परत एकदा देवाचे आभार मानतो. आणि आजची आराधना पुढे नेत असताना आजचा जो विषय आहे, देवाची अद्भुत कृपा, देवाची अद्भुत कृपा. आणि आज जो आपण अध्यायाचा आधार घेतलेला आहे तो इफिस्करास पत्र 2 अध्याय आणि 1 वचनापासून ते 10व्या वचनापर्यंत, आणि त्याचप्रमाणे 2 कोरिंथ 8वा अध्याय आणि पहिली 8 वचनं ह्यांचा आपण आधार घेत ही आराधना, ही भक्ती पुढे नेत आहोत, देवाचे आभार मानत आहोत. आणि आपण काही मुद्दे ह्यातून पाहणार आहोत. एक उत्तम असं उदाहरण आपण आपल्या समोर आहे की प्रेषित पाऊल हा आपला नवीन कराराचा हा फार एक मुकुटमणी आहे. आणि त्याने देवाने त्याला खूप मोठा आधार दिला. एक डळमळणारं, एक अत्यंत छळ त्याच्या भक्तांचा, देवाच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या भक्तांचा छळ करणारं जीवन त्याला परावर्तित केलं, परिवर्तित केलं, बदल केला. आणि त्याचं जीवन हे तो त्याने प्रभू येशू ख्रिस्तासाठी शेवटपर्यंत वेचलं. आपण येथे पाहतो की सर्व गोष्टी करत असताना, देवाचा आशीर्वाद त्याला प्राप्त झालेला असताना, मनापासून तो सतत मंडळांतून सेवा करत असताना, मंडळांच्या उणीवा दाखवत असताना, मंडळांना तो एका विजयी पथावर नेत असताना, देवाचं वचन सांगत असताना, कोणावर तो अवलंबून राहिला नाही, विसंबून राहिला नाही. पण त्याच्या जीवनामध्ये एक असा काटा त्याच्या शरीरामध्ये परमेश्वराने ठेवला. आणि तो ठेवलेला असताना त्याला त्याची सेवा खंडित व्हावी अशी सैतानाची इच्छा होती. आणि तेथे आपण पाहतो की पावलाने 3 वेळेस देवाला विनंती केली की मधपासून हा जो काटा आहे, मधपासून तू दूर कर बापा. पण कशामुळे हे देवाने तो काटा दूर केला नाही, पण त्याच्या आणि देवाची इच्छा पावलाने स्वीकारली. ते अडखळण आपल्या सेवेमध्ये त्याने येऊ दिलं नाही. आणि आपण कोरिंथकरास पत्र ह्याचा 2 अध्याय 12वा अध्याय, कोरिंथकरास 2 पत्र ह्याचा 12वा अध्याय 7वं वचन वाचूया आपण. प्रकटीकरणांच्या अतिशयामुळे मी चढून जाऊ नये, म्हणजे मी गर्विष्ठ होऊ नये, म्हणून माझ्या शरीरात एक काटा मला बुक्की मारण्याकरता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे. मी चढून जाऊ नये म्हणून तो ठेवण्यात आलेला आहे. मी गर्विष्ठ होऊ नये, मला गर्व होऊ नये, मी कोणीतरी फार मोठा आहे असं होऊ नये म्हणून सैतानाच्या दूताने तो एक काटा माझ्या शरीरात रोवला. आणि देवाला मी 3दा विनंती केली की देव बापा हा जो काटा माझ्या शरीरातून काढ. पण देव बापाने ती विनंती ऐकली नाही. आणि 12वा अध्याय आणि 9वं वचन 9 आणि 10 आपण वाचणार आहोत.
परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण माझी शक्ती अशक्तपणात पूर्णतेत येते. तर ख्रिस्ताच्या शक्तीचा माझ्या ठायी वास व्हावा म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची आढ्यता फार आनंदाने बाळगीन. आणि मी अशक्त असताना त्याने माझ्यासाठी हा जो काटा माझ्या शरीरात ठेवला, आणि त्यामुळे मी अशक्त नसून सशक्त आहे याची खात्री मला देवाने दिली. ती कृपा मला देवाने दिली. आणि अशक्तपणात आढ्यता फार आनंदाने मी बाळगली. देवाचे मी आभार मानले. सेवेमध्ये खंड पडू दिला नाही. ख्रिस्तासाठी 10वं वचन 12वा अध्याय करिंथकरास दुसरे पत्र 12वा अध्याय आणि 10वं वचन, ख्रिस्तासाठी दुर्बळता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकट सोसणे यात मी संतुष्ट आहे. कारण मी अशक्त आहे तेव्हा मी सशक्त आहे. काटा आहे तो जर प्रभूशिवाय जर मी विचार केला तर मी अशक्त आहे, पण प्रभूने जो काटा माझ्या शरीरामध्ये तो ठेवलेला आहे आणि त्यासाठी तो मला सशक्त करतो. आणि म्हणून मी देवाचे आभार मानतो. आणि आपल्या जीवनात जर असं झालं असेल, तुमच्या आणि माझ्या जीवनात पावलासारखं काही झालं असेल, तर तुम्ही तो अशक्तपणा मानू नका. ते आपल्या प्रभूच्या सेवेमध्ये ते एक अडखळण आहे, तो एक अडथळा आहे असं मानू नका. तर पावलाप्रमाणे आपण म्हणूया, कारण मी अशक्त आहे तेव्हा मी सशक्त आहे. आणि ही कृपा जशी ख्रिस्ताने पावलाला दिली, तशी जर आपल्याला अशी अडखळण आपल्या शरीरात जर अशक्तपणा असला, काही अडखळण असलं, काही पावलासारखा काटा असला, तरी आपण देवाच्या सेवेमध्ये कमी पडू नये अशी आपण आशा बाळगूया. सुंदरचं उदाहरण आपण यामध्ये घेतलेलं आहे. आणि इब्री लोकास पत्र ह्याचा 4था अध्याय आणि 6 आणि 7 वचनामध्ये सांगितल्या गेलेलं आहे, त्याची वाणी ऐकाल तर आपली मने कठीण करू नका. त्याची वाणी ऐकाल, प्रभू येशू ख्रिस्ताची वाणी ऐकाल तर तुम्ही आपली मने कठोर करू नका, दगडासारखी करू नका, तर मेणाहून मऊ तुम्ही त्याच्या सेवेमध्ये व्हा. आणि कारण ही जी त्याची कृपा आहे ती आपल्याला आराम देते, आपल्याला ती सशक्त करते, आपल्याला ती सबळ करते, आपल्याला ती शक्तिमान करते. आणि इथे आपण चौथा मुद्दा पाहत असताना आपण हे पाहूया की प्रभू येशू ख्रिस्ताची जी कृपा आहे ती आपल्या ख्रिस्ती जीवनात खाली पडण्यापासून ती आपल्याला वाचवते. आणि हेही पाहतो आपण की ही जी प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आहे ती आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये, आपल्या विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये, आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये एक दृढ संकल्प करण्यास ती मदत करते. आणि त्यामधून आपण पाहतो की आपल्या ज्ञानामध्ये, देवाच्या ज्ञानामध्ये, आध्यात्मिक ज्ञानामध्ये आणि त्याच्या कृपेमध्ये ती आपल्याला वर नेते आणि एक समानता ठेवते. एक तराजू जसा असतो आणि तो त्या 2 तराजूचे 2 वाट्या असतात आणि त्या वाट्या जर आपण बरोबर केल्या तर तो तराजू बरोबर आपल्याला वजन सांगतो, वस्तूचं वजन सांगतो. तसं आपलं जे जीवन आहे जर प्रभूमध्ये असेल,
प्रभूच्या मनन चिंतनामध्ये असेल, जर आपल्याला प्रभूच्या आध्यात्मिक जीवनात वाढावयाचं असेल, तर 2 पेत्र पहिला अध्याय आणि 5, 6, 7, 8, 9, 10 ह्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की ज्ञान आणि कृपा ह्यामुळे तुमचा जो आत्मविश्वास आहे तो प्रभू सारखं होण्यासाठी तो मदत करतो. तो आत्मविश्वास प्रभू सारखं होण्यासाठी मदत करतो. आपण नेहमी जेव्हा प्रभूला स्वीकारतो, विश्वासणाऱ्याचं जीवन जगतो, तेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तासारखं होण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. आपण पडतो, उठतो, क्षमा मागतो, परमेश्वराची प्रभू येशू ख्रिस्ताची क्षमा मागतो आणि पुन्हा एकदा त्याच्यासारखं होण्याचा प्रयत्न करतो. आणि तेच आपण पाहिलेलं आहे की पावलाने आपल्या जीवनात तेच केलं. पडला, 3दा विनंती केली की हा जो माझ्या शरीरात काटा आहे तो काढ, पण परमेश्वराने ते प्रभू येशू ख्रिस्ताने ते केलं नाही. आणि तरीही आणि मग त्याला समजलं की मला हा जो काटा आहे, मला जो गर्व चढणार होता, आढ्यता चढणार होती, त्यापासून वाचवण्यासाठी त्या गर्विष्ठपणामध्ये मी जाऊ नये, म्हणून मला तो काटा माझ्या शरीरामध्ये रुतवल्या गेलेला आहे. आपण हेही पाहिलं की 2 पेत्र 3 अध्याय 17 आणि 18 वचनात हे पाहिलं की आपल्याला आपल्या ख्रिस्ती जीवनात खाली पडण्यापासून प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा वाचवते. आणि त्याच्यानंतरचा मुद्दा आपण पाहिलेला आहे की 2 पेत्र पहिला अध्याय 5 ते 10 वचनात की त्याचं ज्ञान आणि त्याची कृपा आपल्याला आपला संयम राखण्यासाठी ते ज्ञान आणि कृपा आपल्याला पुरेशी आहे. की जे आपण खाली जेव्हा आपण आपल्या इच्छांवर आपला संयम नसतो, आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये सैतानी वृत्ती आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करते. पण इथे आपण पाहतो की ही जी वचनं आहेत ती आपल्याला दिलासा देणारी आहेत. तुम्ही ख्रिस्ताच्या ज्ञानामध्ये वाढा, ख्रिस्ताच्या कृपेमध्ये वाढा आणि तुमचं जीवन हे विश्वासणाऱ्याचं जीवन हे अति उच्च दर्जावर तुम्ही नेणारे व्हा. आणि 5वा जो मुद्दा आहे आपण पाहत आहोत की जेव्हा तुम्ही आपली दानं, आपली वर्गणी, आपल्या देणग्या जेव्हा तुम्ही मंडळीमध्ये, आपल्या चर्चमध्ये देता, तेव्हाही ती एक प्रकारची सुंदरशी अशी कृपा आहे. आणि 2 कोरिंथ 8वा अध्याय पहिल्या वचनापासून ते 8व्या वचनापर्यंत एक सुंदरसं उदाहरण आपल्या समोर आहे. यरुशलेमाच्या गोरगरिबांसाठी वर्गणी कशी त्यांनी गोळा केली आणि त्यांना कशी पाठवली. पण इथे आपण पाहतो की मसिदोनिया जी मंडळी आहे आणि जे ते देऊळ आहे, जे चर्च आहे, ते फार धनवान नव्हतं, म्हणजे मुळीच असं श्रीमंत नव्हतं. त्यामध्ये अनेक ते देऊळ, ती मंडळी अत्यंत गरीब होती. त्यांचं दारिद्र्य अगदी निम्न दर्जाचं होतं, खालच्या दर्जाचं होतं. पण इथे पाहतो की आपण जेव्हा सांगण्यात आलं की तुम्हाला यरुशलेमाच्या गोरगरिबांसाठी, मंडळीसाठी तुम्हाला वर्गणी द्यावी लागेल, गरीब असून सुद्धा त्यांची ती योग्यताही नव्हती. दारिद्र्याच्या अगदी खालच्या निम्न रेषेवर ते होते. पैसा त्यांच्याकडं नव्हता, पण त्यांच्यामध्ये एक इच्छा होती. त्यांची योग्यता नसताना, त्यांच्याकडं पैसा नसताना त्यांनी केलं, फक्त
एका गोष्टीमुळे त्यांनी काय केलं की त्यांची जी विपुल, त्यांचा जो विपुल असा विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावर होता, विपुल असा विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावर होता, त्यांचं ज्ञान होतं, आणि या दोन्ही गोष्टीमुळे त्यांनी दान विपुलतेने दिलं. आपलं दारिद्र्य त्यांनी बाजूला ठेवलं. दारिद्र्याचं कारण त्यांनी सांगितलं नाही, कारण त्यांचा विश्वास असा विपुल होता, भक्कम होता. आणि त्याच्यामुळं त्यांनी काय केलं की आधी स्वतःला, आपलं स्वतःचं समर्पण त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला केलं. आपल्या विश्वासाचं समर्पण त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला केलं. प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी पूर्णपणे आपलं जीवन समर्पित केलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी वर्गणी द्यायला सुरुवात केली. ती आपलं दारिद्र्य बाजूला सारून आपल्या बऱ्याच गोष्टी त्यांनी, आपल्या इच्छा पूर्ण केल्या नसतील, इच्छा मारल्या असतील, पण त्यांना जे आव्हान करण्यात आलेलं होतं ते विश्वासाने त्यांनी पूर्ण केलं. आणि इथे आपण पाहतो की ज्या 5 गोष्टी पाहिलेल्या आहे, कृपेच्या 5 गोष्टी पाहिलेल्या आहे, त्या आपण ऐकलेल्या आहेत. आणि इथे खूप सुंदर असं उदाहरण आहे. आणि जे परमेश्वराचं खरं सामर्थ्य आहे, खरं वैभव आहे, खरं आपण त्याला जो महिमा देतो तो महिमा कशा प्रकारे आहे, एक जिवंत उदाहरण काही वर्षापूर्वीचं हे उदाहरण आहे. आणि त्या व्यक्तीचं नाव होतं जॉन न्यूटन हे त्याचं नाव. आणि त्याची आई, तो 7 वर्षाचा असताना देवाघरी गेली, स्वर्गवासी झाली. आणि त्याच्यानंतर ह्याला तो नेव्हीमध्ये, म्हणजे नौसेनेमध्ये तो त्याने नोकरी पत्करली. एक बिनतारी अलौकिक बुद्धिमत्ता असलेला हा जो जॉन न्यूटन, ज्याला आपण इंग्रजीत वायरलेस म्हणतो, पण मराठीत आपण बिनतारी संदेश जे पाठवतात मोठमोठ्या जहाजातून, त्यामध्ये तो बिनतारी संदेशाचा एक अलौकिक बुद्धिमत्तेचा तो तिथे तंत्रज्ञ झाला. 2 वर्ष त्याने त्या जहाजामध्ये, नेव्हीमध्ये नोकरी केली. आणि असं तो इतका देवाने त्याला इतकी अलौकिक बुद्धिमत्ता दिली होती की त्याने 2 वर्षात जे संदेश पाठवावयाचे होते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, एका देशातून दुसऱ्या देशात, त्यावेळेस त्याने जो शब्द एकदा वापरलेला आहे तो दुसऱ्या वेळेस त्याने कधीच वापरलेला नाही. बघा त्याची अलौकिक बुद्धिमत्ता आणि देवाने त्याचा उपयोग करून घेतला. आणि पण हे सर्व करत असताना त्याचं जे जीवन होतं अत्यंत वाईट असं जीवन होतं, विश्वासघातकी जीवन होतं. विश्वास संपादन त्याने कोणाचाच केला नाही, विश्वासघातकी म्हणून तो कुप्रसिद्ध होता. आणि त्याला त्या नोकरीमध्ये जी वागणूक मिळाली ती जनावरासारखी मिळाली. आणि म्हणून त्याने काय केलं की वैतागला, तो आपल्या जीवनाला वैतागला, आपल्या आयुष्याला वैतागला. आणि त्याने मग आपलं जीवन संपवण्याचा त्याने प्रयत्न केला. आणि त्या मोठ्या जहाजातून समुद्रामध्ये उडी टाकली. पण देवाची इच्छा वेगळी होती. जे पर्शियन नौसैनिक होते त्यांनी त्याला वाचवलं. पण ह्याचा जो स्वभाव होता अत्यंत वाईट, सांगितल्याप्रमाणे विश्वासघातकी, ज्यांनी त्याला वाचवलं त्यांच्याच नौकेतून, त्या जहाजातून त्याने
जो रम नावाची जी दारू असते त्याचा ड्रम फोडला आणि तो ड्रम फोडून, टाकी फोडून तो त्याच्यातून चोरी त्याने केली. आणि मग काय झालं की ज्यांनी ह्या पर्शियन जहाजाच्या नाविकांनी त्याला वाचवलं होतं त्यांनी परत एकदा त्याला समुद्रात फेकून दिलं. पण काय झालं की देवाला देवाला त्याला वाचवायचं होतं, देवाला त्याच्या आयुष्यातून काहीतरी करायचं होतं, काहीतरी त्याच्याकडून देवाची सेवा करून घ्यायची होती. आणि तो फेकल्या गेलेला असताना त्याच्या मांडीमध्ये खूप जखम झाली. वाचणार नव्हता, पण जे जहाजाचा पंप असतो त्या पंपाला तो लटकला, त्याचा जीव वाचला. आणि मग त्याला वाटलं की त्याने प्रार्थना केली देवाची की देव बापा तू माझी क्षमा कर, माझी पाप तू कबूल करतो, तुझ्या पायी मी लोळण घेतो. त्याने पश्चाताप केला, प्रायश्चित्त केलं आणि त्याच्यानंतर देवाने त्याला वाचवलं. आणि तो स्कॉटलंड जो देश आहे त्याच्या काठावर, किनाऱ्यावर तो लागला, वाचला. आणि तिथून तो आपल्या मायदेशी म्हणजे इंग्लंडला गेला. आपलं जीवन त्याने देवाला समर्पित केलं. आणि त्याच्यानंतर तो बायबल कॉलेजमध्ये गेला. तिथे त्याने एक देवाची निंदा करणारा, देवाची थट्टा करणारा, देवाची मस्करी करणारा, देवाला शिव्याशाप देणारा आणि विश्वासघातकी माणूस असा, पण देवाने त्याचा उपयोग करायचं ठरवलं म्हणून त्याला वाचवलं. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की तो चर्चमध्ये, बायबलच्या कॉलेजमध्ये जाऊन, युनिव्हर्सिटी मध्ये जाऊन त्याने शिक्षण घेतलं. ते शिक्षण घेतल्यानंतर तो बाहेर आला आणि चर्च ऑफ इंग्लंड जे जगातलं त्यावेळेस सगळ्यात मोठं चर्च होतं, तिथे इंग्लंडची राणी, राजा, इंग्लंडचं सगळं कुटुंब येत आणि प्रार्थना करत. आपण पाहतो की त्याने मग इंग्लंडच्या राजाला आणि त्याच्या कुटुंबाला कितीतरी वेळेस पवित्र शास्त्रातून उपदेश केला. पवित्र शास्त्रातून त्याने अनेक विषय त्यांच्या समोर ठेवले, अगदी निर्भयपणे ठेवले. एक विश्वासघातकी माणूस, देवाने त्याला वाचवलं, त्याने पश्चाताप केला, त्याने प्रायश्चित केलं, त्याला देवाने उच्च पदावर नेलं. आणि चॅपलेन म्हणजे एक खूप मोठा चर्चमधला अधिकारी असतो. आणि एवढ्या मोठ्या चर्चचा तो अधिकारी झाला. आणि त्याच्यानंतर आपण येथे पाहतो की त्याने अनेक अशी गीतं लिहिली. त्या गीतामधून त्याने आपलं जीवन पण, माझं जीवन कसं होतं त्याचं वर्णन केलं. पण त्याचं एक जे गीत आहे, अमेझिंग ग्रेस, हाऊ स्वीट द साऊंड, अरे देवा तुझी कृपा किती अद्भुत आहे. आणि त्याचा जो आवाज आहे, तुझी जी वाणी आहे ती कितीतरी गोड आहे, असं ह्याच्यातून आपल्या ह्या सुप्रसिद्ध, अत्यंत लोकप्रिय आणि परिणामकारक अशा ह्या गीतामधून, अमेझिंग ग्रेस मधून त्याने जगाला दाखवून दिलं. ह्या गीतामुळे अनेक लोक देवाच्या चरणी नम्र झाले, अनेक लोकांनी देवाचा स्वीकार केला, अनेक लोकांनी आपलं पापमय जीवन झटकून टाकलं. त्यापासून ते देवाच्या मार्गामध्ये आले. आणि येथे आपण हेही पाहिलेलं आहे की फक्त हजारोने, कोट्यावधी लोक, अब्जाधीश लोक आजही जेव्हा हे गीत ऐकतात
त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात, आपलं जीवन काय आहे ह्याचा ते विचार करतात आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतात. आणि म्हणून आजचा जो विषय आपण पाहिलेला आहे, कृपेचं दान, देवाने दिलेलं कृपेचं दान, जॉन न्यूटनची सत्य कहाणी, त्याचं आयुष्य कसं होतं ते आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून आपण आपलं आयुष्य जर आपण बदललेलं नसलं, जर देवाची कृपा आपल्याला जर माहिती नसेल, तर जाणून घेऊया आज की देवाची कृपा कशी आहे. कितीतरी लोकांना त्याने पापाच्या अगदी खाईत पडलेले असताना देवाने त्यांना त्या खाईतून कसं बाहेर आणलं, त्यांचं जीवन कसं पालटलं, त्यांचं जीवन कसं परावर्तित झालं. ते विश्वासघातकी लोक, लुटारू लोक आणि दरोडेखोर लोक, फसवणारे लोक, अशांना त्याने आपल्या कार्यासाठी कसा उपयोग करून घेतला. आज आपण हे जाणून घेतलेलं असताना अनेकांनी या गीताद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला. आणि आज आपण हे पुन्हा ठरवूया की होय प्रभू, मी तुला स्वीकारण्यास आज सज्ज झालेलो आहे. आणि जॉन न्यूटन, जसं तू जॉन न्यूटनला निवडलं, त्याच्याकडून एक उत्कृष्ट अशी सेवा करून घेतली, जगप्रसिद्ध गीत त्याने लिहिलं, पापांची कबुली दिली, आपलं जीवन कसं होतं आणि नंतर देवाने त्याचा उपयोग किती ठामपणे करून घेतला लोकांच्या जीवनाच्या पालटण्यासाठी आज आपण पाहिलेलं आहे. म्हणून आपण याचा आज देवाच्या कृपेचा अगदी मनन चिंतन करून त्याचा आपण विचार करूया आणि अगदी ठामपणे देवाला, प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारूया. जसं जॉन न्यूटनने सांगितलं, जॉन न्यूटन एक विश्वासघातकी माणूस पण देवाचा महान सेवक, ज्याने त्या एका खालच्या दर्जाच्या जीवनापासून तो एक उत्कृष्ट असा देवाचा सेवक बनला. आणि आज आपण तोच प्रयत्न करूया, जॉन न्यूटन प्रमाणे होण्याचा, संत पावला प्रमाणे होण्याचा.